श्री संत सावता महाराजांचा जन्म झाला आणि सावता महाराजांचा जन्म झाल्याच्या नंतर महाराज आई पवित्र आहे, बाप पवित्र आहे, मायबाप पवित्र असणारे सावता महाराज त्या ठिकाणी आई वडिलांसोबत शेतामध्ये काम करू लागले। आणि माझे सावता महाराज शेतामध्ये काम करत असताना शेतामध्ये त्या ठिकाणी मध्ये दगड आहे, त्याला म्हसोबा असं म्हणतात। आणि तो म्हसोबामध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी सावता महाराजांना शेतीचं काम करत असताना अडचण यायची। बैल त्याच्यावरून चालत नसायचे, बैलाला बाजून जावं लागायचं, एक पसाभर असणारं रान त्या ठिकाणी खाली पडायचं। म्हणून श्री संत सावता महाराजांनी काय केलं, तो म्हसोबा उपटून काढला, तो म्हसोबा उचलला आणि उचललेला म्हसोबा बांधाच्या बाजूला नेऊन ठेवला, बांधावर ठेवला, त्याची प्राणप्रतिष्ठा केली, त्याला नमस्कार केला। पण म्हसोबा उचलताना सावता महाराजांना त्या ठिकाणी सावता महाराजांच्या शेजारच्यानं म्हणजे त्या ठिकाणी एका व्यक्तीनं पाहिलं आणि व्यक्तीनं पाहिल्याच्या नंतर महाराज ती व्यक्ती त्या ठिकाणी पळत पळत गावामध्ये गेली। गावातल्या लोकांना सांगितलं सावता महाराजांनी म्हसोबा काढला, सावता महाराजांनी म्हसोबा काढला, सावता महाराजांनी म्हसोबा काढला। गावातल्या लोकांवर म्हसोबाचा कोप होईल, आता गावात काहीतरी त्या ठिकाणी वाईट घडल। आणि बघा योगायोग काय, त्याच वेळेस पटकीचा रोग आला आणि पटकीचा रोग आला, माणसाची मान वाकडी व्हायची, माणूस मरून जायचा, माणसाची मान वाकडी व्हायची, माणूस मरून जायचा। गावातले 5-50 माणसं पटकीनं मेले आणि सगळ्या गावाला हा माणूस सांगायला लागला, मी म्हटलं होतं की नाही सावत्यानं तो म्हसोबा काढला आणि म्हणून पटकीचा रोग आला। म्हणजे म्हणतात ना कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक झालं। सगळं गाव सावताबांना बोलायला लागलं, सावत्या अरे म्हसोबा 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 उपटलास, म्हसोबा गावाच्या त्या ठिकाणी म्हसोबा त्या ठिकाणी वावराच्या बाजूला नेऊन ठेवलास म्हणून पटकीचा रोग आला आणि गावावर कोप झालेला आहे, तुझ्यामुळे गावाचं नुकसान झालं, तुझ्यामुळे आमची माणसं मेली। सावता महाराजाला बोलायला लागले, सावता महाराजांनी हात जोडला, बाबा रे माझ्यामुळे नाही झालं, अरे तो देव आहे हे मला माहित आहे, तो देव आहे हे मला माहित आहे, पण देव मध्ये होता, कधीतरी बैलाचे पाय पडत होते, अरे वावर त्या ठिकाणी खाली राहत होतं म्हणून मी ठेवला बाजूला, म्हणून माझं काही चुकलं का रे। सावता महाराजांना लोक म्हणायला लागले, आम्हाला उलट बोलतोय, आमच्याशी संवाद करतो, सावत्या तुझ्यामुळे माणसं मरायला लागली। सावता महाराजांना वाईट वाटलं, सावता महाराज घरी निघून गेले आणि निघून गेल्याच्या नंतर गावातल्या लोकांना महाराज माझ्या संत सावता महाराजांचं शेत पेटून दिलं, शेत पेटवलं माझ्या सावता महाराजांचं। अरे शेत पेटवलं याच्यात काय नवल आहे, पण तो पटकीचा रोग ज्या माणसानं संत सावता महाराजांना त्रास दिला की नाही त्या असणाऱ्या माणसाला तो पटकीचा रोग झाला आणि तो आता मरणार। तेवढ्यात त्याच्या बायकोनं सांगितलं, मालक तुमचं चुकलंय, तुम्ही सावता महाराजांना त्रास दिलाय, एक काम करा सावता महाराजांच्या पायाला हात लावा, ते कृपा करतील तुमच्यावर। संत उदार उदार देती आली असी दान, संत उदार आहे, तुम्ही त्यांच्या पाय पडा, ते तुम्हाला त्या ठिकाणी मोकळं करतील, तुम्ही त्यांच्या पाय पडा तुम्हाला ते कृपा करतील, तुम्ही त्यांच्या पाय पडा तुम्हाला त्या ठिकाणी ते उद्धार करून टाकतील, तुम्हाला त्या ठिकाणी ते माफ करतील। हा माणूस पळत 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 सावता महाराजांच्या जवळ गेला, सावता महाराज दारामध्ये बसले होते, सावता महाराजांच्या चरणाच्या जवळ तो गेला, हात जोडला, विनंती केली, सावता महाराज चुकलं माझं, आजपासून मी तुम्हाला काही बोलणार नाही, मी पांडुरंगाचं भजन करेल, मला देव कळा, तुम्ही सावता महाराज मला माफ करा। आणि सावता महाराज बोलतात, बाबा रे मी कोण आहे तुला माफ करणारा, जा तो पांडुरंग कृपा करेल तुझ्यावर। आणि सावता महाराजांनी त्याला हात लावला, काय आश्चर्य माईबाप, हात लावला आणि पटकीचा रोग सुद्धा त्या माणसाचा निघून गेला। म्हणजे संत उदार किती आहे पहा। अरे त्यांचं शेत जाळलं, त्यांना मारलं, त्यांना त्रास दिला, पण श्री संत सावता महाराजांनी त्याचा त्या ठिकाणी उद्धार केला, हात लावला, प्रसाद देऊनी मुक्त केला। माईबाप याला संत असं म्हणतात। आणि त्या सावता महाराजांचा उत्सव आता चालू आहे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा एक गोष्ट सांगतो, माझ्या सावता महाराजांनी कधी पंढरपूरला जाण्याचा टास केला नाही, माझ्या पंढरपूरला जाण्याचा टास केला नाही, तीर्थयात्रेला जाण्याचा टास केला नाही, पण माझ्या सावता महाराजांनी कामालाच राम मानलं। माझे सावता महाराज म्हणायचे, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी। ए बाबा माझे सावता महाराज म्हणायचे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी। या कांद्यामध्ये, या मुळ्यामध्ये, या भाजीमध्ये, या माझ्या आनंदामध्ये माझा पांडुरंग उभा आहे। आणि काय आश्चर्य ऐका माईबाप, या जगाच्या पाठीवर देव हृदयामध्ये धारण करण्याचं 2च जणांमध्ये सामर्थ्य होतं, एक म्हणजे पवनसुत हनुमान आणि 2 म्हणजे श्री संत सावता महाराज। विठ्ठल कट कर।